जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे आता 6:30 वाजलेले आणि आपली पूर्ण तयारी झालेली आहे. अंघोळ वगैरे केली, कपडे बदलले आणि सगळे पॅकिंग झालेली आहे आता. एकदा रूममध्ये सगळं चेक करून घेऊया, काही राहिलं आहे का? त्यानंतर आपली आता सुरुवात होणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. त्यात जगातील सर्वात उंच जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, त्या ठिकाणी आज आपण जाणार आहे. त्यासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही असं मस्त तयार होऊन निघालेलो आहे. तर चला आमच्यासोबत तुम्ही ही ट्रिप एन्जॉय करा. चला आता निघायचं आहे. आता एवढ्या सर्व ठिकाणे पाहून आपल्याला इथून परत शिर्डीला निघायचं आहे घरी जाण्यासाठी. आता या पूर्ण ट्रिपमध्ये आपल्याला किती खर्च आलेला आहे, किती पेट्रोल लागलेलं आहे आपल्या गाडीला. कारण आपली गाडी पेट्रोल प्लस सी-एन-जी आहे. तर सी-एन-जी आणि पेट्रोल किती लागणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि आम्हाला चौघांना पूर्ण ट्रिपचा किती खर्च आलेला आहे, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यानुसार तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. आता आम्ही शिर्डीवरून निघालो होतो. आम्ही काल शिर्डीवरून निघालो होतो. काल पूर्ण इथं फिरलो आम्ही. निळकंठ धाम आणि अ, कुबेर भंडारी हे आपण सर्व ठिकाणे फिरलेलो आहे. तर कालचा दिवस आमचा पूर्ण इथंच गेला आणि आज आम्ही आता सकाळी निघालोय. आज आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहून परत शिर्डीसाठी निघायचं आहे. तर जितका लवकर होईल तितकं आपण हे दोन्ही ठिकाणी आज पाहून घेणार आहे आणि लवकरात लवकर शिर्डीसाठी आपण निघणार आहे. दिवसाच निघणार आहे कारण रस्ता खूप जास्त घाटाचा असल्यामुळे आहे ना, शक्यतो आपण दिवसाचा हा प्रवास करणार आहे. कारण आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी ते सापुतारापर्यंत आपल्याला दिवसाच जायचं आहे. कारण घाट खूप मोठे आहेत तिकडं पुढे गेल्यानंतर. त्याच्यामुळे दिवस असताच आपण जाण्याचा प्रयत्न करू. चला मग करूया आता ट्रिपला सुरुवात. गाडी आपली इथं मस्त पार्किंग केलेली आहे. पार्किंग खूप मोठं आहे. इथं पार्किंगची काही सोय नाही, म्हणजे गैरसोय होणार नाही. किती पब्लिक आलं तर इथं पार्किंग सोय भरपूर आहे. गाडी आम्ही रात्री पुढे लावली होती. हे पूर्ण पॅक होतं. इकडं जागा नव्हती. इथं समोर गाडी लावलेली. तर गाडी काढतो आणि निघतो. याच्यामध्ये आपल्याला आज स्टॅच्यू ऑफ युनिटी करून नंतर जंगल सफारी पण करणार आहे. जंगल सफारी झाल्यानंतर तो सरदार सरोवर डॅम आहे. तो पण जर वेळ भेटला तर करणार आहे. नाहीतर मग तो नेक्स्ट ट्रिपला होईल. आज आपण फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहणार आहे. इथं गोशाळा आहे. खूप मोठी गोशाळा बनवलेली आहे. एकदम मस्त अशी स्वच्छता आहे. ते आतमध्ये सगळ्या गाया आहेत आणि एकदम भारी इथं बनवलेलं आहे. चला तर आता निघालोय आपण. आपल्याला साधारण एक 30 ते 35 किलोमीटर जायचं आहे इथून. 30-35 किलोमीटर असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी. एकता नगर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण पुतळ्याची माहिती मी व्हिडिओमध्ये देईलच. तर सगळ्यात पहिल्यांदा ना गाडीची पेटपूजा करावं लागेल. सी-एन-जी कमी झालं आहे. आता पेट्रोल भरून घेतो. 10-1 लिटर पेट्रोल टाकून घेऊ. सी-एन-जी नाही भेटला तर मग पेट्रोल आपल्या कामात येतं. इथं गुजरातमध्ये सी-एन-जीला काही कमी नाही आहे. भरपूर ठिकाणी सी-एन-जी स्टेशन आहेत आणि सी-एन-जीचे रेट पण कमी आहेत. 85-80 रुपयाच्या आसपास सी-एन-जीचे रेट आहेत. त्याच्यामुळं परवडतं आहे आपल्याला. की मस्त आता सूर्यदेवता समोर आलेले. आता ऊन चांगलं आता लागायला लागलेलं आहे. जास्त टाईम नाही झाला पण दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे ना सूर्यदेवता लवकर येतात आणि मस्त गरम ऊन आपल्याला देऊन जातात चटके. शंभू आणि आरव मस्त असे बसलेले माग. आता उत्सुकता वाढलेली त्यांची. साईडने पाहत चालले ते फक्त की आपला स्टॅच्यू कधी दिसतोय. झाडं आणि आजूबाजूला पूर्ण जंगल टाईप रस्ता आहे. त्याच्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटी काय आपलं कुठे दिसत नाहीये. आता आम्ही नर्मदा नदीच्या ब्रिजवरती आलेलो आहे आणि आता हे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला इथून दिसते. अजून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. पण स्टॅच्यू इतका उंच आहे की तो लांबून सहज तुम्हाला दिसू शकतो. तर आम्ही नर्मदा नदीच्या ब्रिजवरती आलेलो आहे. आता इथं आपल्याला गाडी अगोदर पार्क करायची. आता मला तर काही माहीत नाही. मी पहिल्यांदाच आलेलो आहे.
त्याच्यामुळं पार्किंग कसं आहे, काय आहे आणि काय काय पुढं सुविधा आहे हे फक्त ऐकलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. आता आम्ही इथं मेन रोडला आलोय, जिथं स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जातो आपण. पण आता इथं पुढं बॅरिकेडिंग होती. पोलिसांनी आम्हाला पाठीमागं पाठवलंय. आम्ही एकदम पुढं निघलो होतो. रोड चुकलो होतो आम्ही. मॅपच्या हिशोबाने डायरेक्ट पुढं निघलो होतो. आता पाठीमागं आलोय. गाडी पार्किंगला लावायची आहे इथं. कार पार्किंग पाठीमागं आहे. हे बघा या ब्रिजवरून उतरून आम्ही पुढे गेलो होतो. तर आता परत पाठीमागं चाललोय. आता काय केलंय का गाडी होती आपली पार्किंगला लावून दिलेली, तिकीट काढलंय. आता इलेक्ट्रिक बस आहे. इथं बस सेवा पूर्णपणे फ्री आहे आणि पूर्ण एसी बस आहे ही. अरे आम्ही फक्त आता 4 जण बसलेलो आहे गाडीत आणि लगेच आम्हाला घेऊन गाडी निघालेली आहे. म्हणजे बस आम्हाला चौघांना घेऊन निघालेली आहे. सगळे एकदम खुश आहे. कधी जाईल असं झालंय सगळ्यांना. हे बघा अशी पूर्ण मोकळी बस आहे. ते काही वाट पाहत बसत नाही, की पूर्ण पॅसेंजर बसवायचे मग घेऊन जायचे. जेवढे बसेल तेवढे घेऊन जातात. आता मोठ्या माणसांसाठी तर तिकीट जे आहे ते ₹200 रेट आहे एका माणसासाठी आणि मुलांसाठी ₹90 रेट आहे. पण हा जो तिकिटाचा रेट आहे हा कमी जास्त होत राहतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस हा बदलू शकतो. आणि हे बघा मस्त असं हायवे जो बनवलेला आहे एकदम गार्डन आहे, फुल गार्डन बनवलेलं आहे आणि पुढं आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलांचा मस्त असा स्टॅच्यू समोर दिसतोय. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला भेटेल हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगतो, की आपल्याला इथं आल्यानंतर काय काय पाहायला भेटणार आहे. हे बघा मस्त असा स्टॅच्यू आहे, शांत ठिकाणी आहे. पूर्ण जंगल एरिया आहे हा आणि नर्मदा नदीच्या एकदम असं मध्ये सेंट्रललाच बनवलेलं आहे. त्याच्यामुळं इथं जे वातावरण आहे एकदम मस्त फ्रेश आहे. पूर्ण हिरवीगार झाडी वगैरे आहेत. आता बसमधून उतरलोय खाली आणि आम्ही चाललोय आता स्टॅच्यूकडे निघालेलो आहे. समोर स्टॅच्यू आहे आणि इथून थोडंसं अंतर आपल्याला पायी जायचं आहे. आतमध्ये काही गाडी जात नाही. आता इथून पुढं आपल्याला पायी जायचं आहे. ऊन खूप जास्त पडलंय. 9 वाजले तरी पण दुपारसारखं ऊन झालंय. इथं खरंच तर म्हटलं ना जर थंडी आणि पावसाळ्यात आहे ना इथं वातावरण एकदम जबरदस्त राहील. त्यावेळेस इथं ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. एकदम मस्त वातावरण राहतं त्यावेळेस आणि हे फिरण्यासाठी चांगलं वातावरणाची फार गरज आहे. आणि उन्हाळ्यामध्ये खूपच जास्त त्रास होतो. इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेलं आहे. इथं फोटो वगैरे घेतले आम्ही. फोटो काढले आणि आता इथून तर पुढं जायचं आहे आपल्याला. व्हिडिओ पूर्ण पहा. मस्त तुम्हाला मजा येईल आणि तुम्हाला पण ट्रिप जर प्लॅन करायची असेल तर तुम्ही करू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीची. कारण इथं मुलांसाठी पण भरपूर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यासाठी फॅमिली ट्रिपसाठी हा पॉइंट आणि हे एरिया जो आहे हा एकदम मस्त आहे. इथं मस्त अशी सावली बनवलेली आहे. इथून पुढं जायचं आता पायी चाललोय. सकाळी लवकर आल्यामुळं काय आहे, अजून एवढी गर्दी नाही आहे फारशी, जेवढी पाहिजे तेवढी. कारण आता 8:30चा टायमिंग राहतो. 8:30 वाजता तिकीट काउंटर चालू होतं. आणि आता मस्त कारंजे बनवलेले, पाणी चालू आहे. मस्त गार हवा येते पाण्यापासून. हे मेन गेट आहे. आता इथून पुढचं पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो एरिया आहे, तो चालू होतो. आता इथून पुढे जास्त वेळ तुम्हाला चालायचं नाही. फक्त उभं राहायचं आहे याच्यावर. आता फक्त उभं राहायचं आहे. ऑटोमॅटिक आपण पुढं चालत राहणार आहे. एकदम भारी आहे. शंभू आणि आरव मस्त आनंद घेतोय. फोटो काढायचं काम चालू आहे. उष्णता जास्त असल्यामुळे ना काही ठिकाणी असं गरम वाफ लागत आहे डायरेक्ट. पण इथं आतमध्ये हिरवळ जास्त आहे. गार्डन वगैरे असल्यामुळं तितकासा फरक पडत नाही उन्हाचा. सावली प्रॉपर बनवलेली आहे आणि चालायचं काम नाही, फक्त उभं राहायचं आहे. इथं कार्यक्रम पण होत राहतं. आज इथं योगाचा कार्यक्रम होता बहुतेक, असं ते बोलत होते तिथं. पूर्ण साउंड सिस्टम लावलेली ती स्क्रीन लावलेल्या आहे मोठ्या-मोठ्या. पण तो सकाळी असेल. असे छोटे-मोठे कार्यक्रम बहुतेक इथं होत असतील. जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते. आणि मस्त आता उभं राहिलोय, चाललोय गप्पा मारत आणि हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आम्ही. स्टॅच्यू पहिल्यांदाच पाहायला आलेलो आहे. हे बघा एवढा भव्य स्टॅच्यू आहे.
या स्टॅच्यूची उंची तुम्हाला सांगतो मी. 182 मीटर उंची आहे स्टॅच्यूची. 182 मीटर उंची आहे आणि 153 मीटर उंचीपर्यंत तुम्ही विंग गॅलरीमध्ये जाऊन आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहू शकता. म्हणजे साधारण स्टॅच्यूच्या छातीपर्यंत तुम्हाला लिफ्टने जाता येतं आणि तिथं गेल्यानंतर नर्मदा नदीचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला तिथं पाहायला भेटतो आणि सरदार सरोवर डॅम जो आहे, तोही तुम्हाला तिथून पाहायला भेटतो. आपण आता चाललोय. आता तिकिटाचे जे रेट आहेत, जो मी तुम्हाला ₹200 रेट सांगितला, हा फक्त पायापर्यंत आहे. आपण पहिल्या स्टेपपर्यंत जाऊ शकतो आणि इथून पुढचे रेट आहेत, ते वेगवेगळे रेट आहे. तुम्हाला सगळा रेट चार्ट जो आहे, तो तिकीट काउंटरवर दिलेला आहे. तुम्ही कसा-कसा तिकीट काढायचं आहे. आता हे बघा आम्ही स्टॅच्यूच्या एकदम खाली आलेलो आहे. पण जी चप्पलची जी साईज आहे ना, ती कमीत कमी 6 ते 7 फूट उंच हिल आहे. एवढं उंच आहे. आम्ही उभं राहिलो तर ते आमच्या डोक्याच्या वरती नुसतं चप्पलचं साईज आहे. एकदम जबरदस्त आहे. खरंच पाहण्यासारखं आहे. आता आम्ही मागच्या साईडला आलेलो आहे इथं आणि नर्मदा नदीचा पूर्ण इथून आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतो. वरती जर पाहिलं ना असं वाटतंय स्टॅच्यू जो आहे तो हलतोय का काय? पण ढग वरतून वाहत राहते त्याच्यामुळं तो आपल्याला तसं वाटतं. हा स्टॅच्यू जो आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे, जे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. तिथं उद्घाटन जे झालेलं आहे ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी झालेलं आहे. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता मूर्तीचे जे वैशिष्ट्य आहे, आतमध्ये अजून तुम्हाला गेल्यावर दाखवेल. खाली मूर्ती प्रेक्षक गॅलरी, संग्रहालय वगैरे आहेत. ते पण आपण खाली गेल्यानंतर पाहणार आहे. ते तळमजल्यामध्ये आहे आणि आता आम्ही वरच्या मजल्यावर आलेलो आहे आणि इथून पुढं जर तुम्हाला जायचं असेल, इथून तुम्हाला वरती म्हणजे स्टॅच्यूच्या साधारण छातीपर्यंत तुम्हाला जाता येतं 153 फुटापर्यंत. त्यासाठी वेगळं तिकीट आहे. ते लिफ्टने आतमधून जाता येतं. आता आम्ही वरती गेलेलो नाही आहे. आम्ही फक्त खालचंच तिकीट काढलेलं होतं. आपण आता एवढंच फिरणार आहे आणि वरती जाणार नाही आहे. ते समोर जे आहे पूर्ण डोंगर परिसर आहे. समोर स्टॅच्यू ऑफ युनिटीचं मोठं अशा अक्षरामध्ये लावलेलं आहे नाव वगैरे. ते समोर सरदार सरोवर डॅम आहे. हा समोर जो दिसतोय तो. आणि हे जो स्टॅच्यू जो बनवलेला आहे हा नर्मदा नदीच्या एकदम मधोमध बनवलेला आहे आणि भव्य अशी ही जी मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेलांची. इथं युनिटी असं नाव लिहिलेलं आहे मस्त. आपल्या भारताच्या तिरंगाच्या तिरंगा बनवलेला आहे मस्त आणि भारी वाटतं एकदम. आम्ही परत इथं असं मस्त फोटो वगैरे घेतले. बराच इथं वेळ फिरल्यानंतर आता आम्ही खाली गॅलरीमध्ये आलेलो आहे. आता हा जो आहे हा मूर्तीच्या खालचा भाग आहे आतमधला. इथं मूर्तीमध्ये प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे. संग्रहालय आणि परिसरातील पर्यटन सुविधा आहेत. येथून सरदार सरोवर डॅमचे सुंदर दृश्य तुम्हाला दिसतात. आता संग्रहालयाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला भेटतं, तर याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याबद्दल, भारताच्या एकीकरणातील योगदानाबद्दल आणि मूर्तीच्या बांधकामाबद्दल माहिती दिलेली आहे. ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. मूर्तीचे पूर्ण इथं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे बघा आता कुठल्या देशामध्ये किती फुटाची मूर्ती आहे ते इथं दिलेलं आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यावेळेस बांधकाम चालू होतं त्यावेळेस कशा पद्धतीने बांधकाम झालेलं आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. इथं लेझर शो वगैरे सर्व होतं. आता इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही माहिती पूर्ण वाचून घ्या आणि आता आम्ही निघालेलो आहे जंगल सफारीसाठी. आता आम्ही निघालेलो आहे बसमधून. थोड्याच अंतरावर जंगल सफारी आहे. तिथं आपल्याला ही बस नेऊन सोडणार आहे. आता जंगल सफारी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्याला या ट्रिपमध्ये
आलेला जो खर्च आहे तो तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवील, जो की आता पुढं येणारा जो व्हिडिओ आहे जंगल सफारीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट पूर्ण बजेट जे आहे आपलं ट्रिपचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.